नमस्कार मंडळी, विदर्भातल्या भटकंतीचा आज आपला 5वा दिवस. आज आपण आलेलो आहोत खैरी गावात. खैरी गावातून आपण आज जाणार आहोत महादगड किंवा महादेवगड. या रस्त्याने आपण खैरी गावात येतो आणि या ठिकाणी आपल्याला हे नागशिल्प दिसत आहे. गावात आल्यानंतर या नागशिल्पापाशी येऊन आपण आपली गाडी लावून या रस्त्याने आता गडावर जाणार आहोत. हा रस्ता गावात जातोय. चला तर जाऊयात गडावर. नागशिल्पापासून पुढे येऊन आपण या बांबूच्या वनाच्या कडेकडेने मधल्या बरोबर रस्त्याने पुढे किल्ल्याकडे जी वाट जाते त्या वाटेने पुढे जात आहोत. महादगडला जाताना आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही बांबूची झाडांची गर्द झाडे आपल्याला सोबत देते. एक सुखद अनुभव आहे हा. निसर्गनिर्मित बोगद्यातून आपण आता प्रवास करत आहोत. असं एकंदरीत वातावरण आहे. मागेही पाहू शकतो आपण. काही अंतर चालू आल्यानंतर आपल्याला पुढे हा ओढा लागतो. हा ओढा पार करून आपल्याला पुढे सरळ मार्गाने गडाच्या वाटेवर जायचे आहे. सुंदर असा हा पाण्याचा आवाज. ओढ्यापासून पुढे आपण 5 मिनिटाच्या अंतरावर चालल्यानंतर आपल्याला हे वन विभागाचे गेट लागते. या वन विभागाच्या गेटमधून आतमध्ये जाऊन पुढे डाव्या हाताला आपण वळणार आहोत. पुढे गेल्यानंतर उजव्या हाताने आपल्याला महादेवगडाकडे जाणारा मार्ग आहे असे स्थानिक गावकऱ्यांनी सांगितले. त्याप्रमाणे आता ती वाट शोधूयात आपण. वन विभागाच्या गेटमधून आपण या रस्त्याने पुढे येऊन हा रस्ता सरळ थेट पुढे जातो आणि या ठिकाणी एक आपल्या उजव्या हाताला हे डोंगराकडे जाणारी वाट आहे. या वाटेवर दोन्ही बाजूच्या 2 झाडांवर काही कापडांनी दिशादर्शक स्थिती इथे तयार केलेली आहे की ज्या माध्यमातून येणाऱ्या माणसाला गडावर जाण्याचा मार्ग दिसेल. चला तर पाहूयात हा मार्ग आपल्याला कुठे नेतोय. आजूबाजूला सर्व आपल्या हे बांबूचं बेट आपण म्हणूयात, कारण बरीचशी झाडे बांबूचीच आहेत. इथे बांबूचं वन तयार झालेलं आहे. जंगलातली घनदाट अशी ही वाट आहे. जंगली श्वापदा असण्याची शक्यता इथे आहे. त्यामुळे आपण येताना इथे शक्यतो एकटं न येता समूहानं येण्याचा प्रयत्न करावा. महादगडाकडे जाताना आपल्याला वाटेत जे बांबूचे वन लागते त्या बांबूच्या वनात मार्गावर आपल्या जाणाऱ्या वाटेवर ठिकठिकाणी आपल्या सह्याद्रीच्या पद्धतीने आपण रिबीन लावून मार्ग हा सगळ्यांसाठी दिशादर्शक असा बनवतो. तशा पद्धतीत येथे झाडांना ही विविध रंगांची कापडे लावून मार्ग दाखवण्याचे कार्य पार पाडलेले आहे.
गडाच्या वाटेत आपल्याला येथे हा छोटा दर्गा आणि इथे हे गिड्डोबाचे देवस्थान पाहता येते आणि तिथून पुढे आपण गडावर निघू शकतो. आता खऱ्या अर्थाने गडाच्या चढाईचा टप्पा चालू झालेला आहे. आत्तापर्यंत आपली वाट जंगलातून होते, आता डोंगर चढाईचा हा टप्पा चालू झालेला आहे. गड चढाईचा टप्पा पार करत आपण आत्ता वर पोचत आहोत आणि या ठिकाणी आपल्याला गडाची तटबंदी समोर दिसत आहे. कदाचित येथेच आपल्याला महादरवाजा पण दिसू शकेल. पाहूयात. या ठिकाणी महादरवाजाचे अवशेष आहेत. पायरी मार्गही दिसतोय आणि ही आपली तटबंदी वरच्या बाजूला तुम्हाला आता दिसत असेल, जी पहिली आपल्याला समोरून दिसत होती ती. गड थोडा आडवाटेवरचाच आहे, राबता काहीसा कमी असेल गडावर, पण एक दर्गा असल्यामुळे स्थानिक गावकऱ्यांचा इथे बऱ्यापैकी राबता आहे. ही गडाची तटबंदी. दरवाजातून पुढे आल्यानंतर गडावर हा मुख्य दर्गा आहे. स्थानिक गावकरी पूजा अर्चेसाठी इथे नेहमी येत आहेत. येथे काही अंतरावर आपल्याला महादेवांचे देवस्थान दिसत आहे. त्रिशूळ लावलेला आहे. कबर सदृश्यच काहीतरी वास्तुअवशेष इथे आहेत. दर्ग्याच्या शेजारी उजव्या हाताने जाऊन आपण तटबंदीकडे जाता येते आपल्याला. पाहूयात तटबंदीचे किती अवशेष आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला हे तटबंदीचे अवशेष पाहता येतील. झाडोरा प्रचंड वाढलेला आहे. किल्ल्यावर कितपत फिरता येईल इतपत नाही, काही सांगू शकत नाही. त्याच्या मागच्या बाजूला आता आपण जात आहोत. दर्ग्याच्या मागच्या बाजूला उताराने गडाच्या दुसऱ्या बाजूस आपल्याला जाता येते. इथेही आपल्याला एक देवस्थान पाहावयास मिळते आहे. स्थानिक गडदेवता या ठिकाणी आहेत. कुठल्या देवतांचं हे ठाण आहे काही सांगता येणार नाही आपल्याला. तुम्हाला कोणाला माहिती असेल तर नक्की कळवा. या मंदिरांच्या ठिकाणी गडावर असलेल्या देवतांच्या ठाण्यापाशी येऊन आपण तटबंदीवर उभे आहोत आणि तिथून आपल्याला दिसणारा हा रम्य असा परिसर. पूर्णपणे हे जंगल आहे आणि अतिशय घनदाट आहे. गडाच्या दरवाजातून आपण आत प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला गडाच्या तटबंदीवर जाऊन आपल्याला
हे वास्तू अवशेष पाहता येतात. ही जी तटबंदी आहे इकडे बघा, ही तटबंदी अशी इकडून आलेली आहे आणि इकडं आलेली आहे. हा जो चौकोन आहे हा खालचा कातळ आहे. या कातळामध्ये हा एवढं टाकं खोदलेलं आहे आता, आणि ही अशी तटबंदी होती, हा चौकोन, आणि याच्याबरोबर मध्ये कातळात पाण्याचं टाकं. आता हे ढासळल्यामुळे ते टाकं बुजलं गेलेलं आहे. बऱ्यापैकी मातीचं प्रमाण त्याच्यात वाढलंय, माती वाहून आलेली. गडावरचं हे आपल्याला टाकं या ठिकाणी दिसतंय. चला तर मंडळी, विदर्भातला हा आणखी एक वनदुर्ग किल्ले महादगड याची भटकंती आपली आत्ता पूर्ण झालेली आहे. छोटासा सुंदर असा वनदुर्ग आहे. तुम्हाला याबाबत काय माहिती असेल तर नक्की कळवा. आपला व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. चला तर भेटूयात विदर्भातल्या पुढच्या भटकंतीत. तोपर्यंत